सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी रशिया दौऱ्यावर जाणार. रशियन युद्धाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रेड परेडसाठी मोदींना निमंत्रण. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतही मोदींची बैठक होण्याची शक्यता. केदारनाथ धाम यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी. 11वं ज्योतिर्लिंग करणारे केदारनाथ धाम मंदिर यावर्षी 2 मे रोजी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला. सुंदरबनी परिसरात वाहनावर करण्यात आला गोळीबार. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे शोध मोहीम. मणिपूरच्या 7 जिल्ह्यातील लोकांचं सशस्त्र आत्मसमर्पण. 87 प्रकारच्या बंदुका आणि दारुगोळा पोलिसांना सुपूर्द. राज्यपाल भल्ला यांनी मैतेई गटाची भेट घेतली. शस्त्र आत्मसमर्पण करण्याबाबत काही अटींवर चर्चा. अमेरिकेतील विमानतळावर 2 विमानांची धडक थोडक्यात वाचली. शिकागो येथील मिडवी विमानतळावरील घटना. दुसरं विमान धावपट्टीवरून खाली उतरत असताना दुसरं विमान धावपट्टीवर आलं. शिंदेना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न, त्यासाठीच ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा दावा. शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही. जाधवांकडून ठाम भूमिका. संतोष बांगरांनी नागनाथाचं दर्शन घेतलं. माझ्या रूपानं हिंगोलीला भविष्यात मंत्रिपद मिळावं. आमदार संतोष बांगर यांचं नागनाथाला साकडं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रमेश केरे यांचं उपोषण. उपोषणाचा आजचा 4था दिवस. उपोषणकर्ते रमेश केरे यांची प्रकृती खालावली. सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय. 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार. 2026 पासून नवीन धोरण लागू होणार. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन टीजेएसबी बँकेमधूनही होणार. ठाणे जनता सहकारी बँकेत खातं उघडण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. महामंडळांना गुंतवणुकीसाठी परवानगी.